हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. तर आज सकाळीच ब्लॉगला सुरुवात केली आहे आणि आज करणार आहे मी किचनचं क्लिनिंग. पण कुठलंही क्लिनिंगचं काम असलं की त्याला आपल्याला उशीर होतो आणि शूट करायचं म्हटलं ना 15 मिनटाचं काम असेल त्याला 1 तास आरामात लागतो. तर आता नाश्ता वगैरे करून घेतला आहे. आता हे जे भांडे आहेत ते मी ट्रॉलीमध्ये लावणार आणि हे डबे वगैरे आहेत ते बाहेर नेऊन ठेवते. पूर्ण किचन आहे ते मी रिकामं करणार आहे, म्हणजे मग पटपट हे काम सगळं होऊन जाईल. एक गोष्ट सांगायची राहिली की ही जी क्लिनिंगची घरातली कामं असतात खूप बोर होतं, खूप कंटाळवाणं वाटतं. तर असं होऊ नये म्हणून मी तर नेहमी काय करते, तुम्हाला मी नेहमी सांगत असते की बाजूला तुम्हाला आवडेल तो व्हिडिओ लावून ठेवायचा किंवा आपली आवडती गाणी लावून ठेवायची. तर तसंच मी आता हे बाजूला लावून ठेवणार आहे, म्हणजे काम करण्यासाठी मूडसुद्धा येतो चांगला आणि कामंसुद्धा पटापट होतात. तर चला आता पटकन क्लिनिंगला सुरुवात करू. बाजूला गाणी चालू आहेत पण मी आवाज म्यूट केला आहे कारण की कॉपीराईट क्लेम येऊ शकतो. आणि किती सारं सामान आपण किचनमध्ये भरून ठेवलेलं असतं ना, ती तिथं असतं तेव्हा आपल्याला समजत नाही, पण ती उचलून बाहेर ठेवायची असतात तेव्हा समजतं किती छोट्या छोट्या गोष्टी असतात. या अशा पूर्ण वॉलला टाईल्स असल्यानं की किचन खूप सुंदर दिसतं, पण ते साफ करणं सुद्धा तेवढंच कठीण असतं कारण की नॉर्मली त्यासाठी आपण ओट्यावरती चढून वगैरे टाईल्स आहेत ते साफ करतो. पण एका ठराविक एज नंतर ना ओट्यावरती चढून साफ करणं होत नाही. तर या वॉलला आम्ही ह्या पूर्ण टाईल्स का लावून घेतल्या, तर ना इथं आधी पाणी यायचं, पाणी म्हणजे इथं लिकेज होतं आणि पूर्ण ही जी वॉल आहे ना ती अशी ओली व्हायची आणि पावसाळ्यात वगैरे तर काही विचारूच नका, अशी बुरशी आल्यासारखं व्हायचं. मी राहतो सेकंड फ्लोअरला आणि वरती टेरेस आहे. तर आमची ही 2 फ्लोअरचीच बिल्डिंग आहे. इथं पूर्वी ना जास्त फ्लोअरची बिल्डिंग बांधायला परमिशन नव्हती, बहुतेक पाऊस जास्त पडतो त्यामुळं असं म्हणतात. आता आता एक 4-5 फ्लोअरची बिल्डिंग इथं होताना दिसतात. तेव्हा टेरेसवरती शेड सुद्धा नव्हतं, त्याच्यामुळे भरपूर लिकेजचा प्रॉब्लेम होता. म्हणून आम्ही या पूर्ण आहेत त्या टाईल्स अशा बसवून घेतल्या. जिथं लिकेजचा प्रॉब्लेम असतो तर तिथं या अशा आपण टाईल्स लावून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. साफ करून घेते, म्हणजे कुठं जाळी वगैरे असेल ना तर ती निघून जाते. तर हा जो मॉप आहे ना, खरंच एवढं काम माझं सोपं केलंय ना या मॉपने. नेहमी साफसफाई करताना ओढणी वगैरे बांधावी लागते कारण भरपूर धूळ उडत असते, पण या मॉपने असं अजिबात होत नाही. अजिबात धूळ उडत नाही किंवा जी काही जळमट असेल त्याला चिटकून राहतात, खाली पडत नाही. त्यामुळे परत खाली पडलेली जळमट उचलण्याचा त्रास पण वाचतो आणि शिवाय आपल्याला ओढणीने वगैरे बांधावं पण लागत नाही आणि शिवाय फॅन सुरू असताना सुद्धा आपण ही साफसफाई करू शकतो. त्यामुळे मी तर तुम्हाला नक्की रिकमेंड करेन की असा एखादा मॉप आपल्या घरात असायलाच पाहिजे. ज्या काही प्रॉडक्टची लिंक मिळेल ना तर ती बाजूला जे व्हिडिओ चालू असताना शॉपचं बटन येते ना तर तिथं देईन. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिथून डायरेक्ट मागवू शकता. पण बघा, घर स्वच्छ तर ठेवायलाच पाहिजे. असं म्हणतात ना, हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. या साफसफाई करण्यामुळे आपल्याला थकायला सुद्धा नाही झालं पाहिजे. आपल्याला उपयोगात येतील, आपली कामं सोपी करतील अशा गोष्टी आपल्याकडे असायलाच पाहिजेत. त्याने फॅन सुद्धा साफ करू शकतो. हा मॉप घेऊन मला वाटते 1.5 वर्ष तरी झालं असेल आणि अजून तो चांगला टिकलाय. आणि तुम्ही बघितलं की संपूर्ण घराला आहे तो व्हाईट कलर आहे, त्याच्यामुळे लगेच जळमट त्याच्यावरती दिसतात. तर या मॉपमुळे ना ती पटकन काढणं सोपं होतं आणि आपलं घर असं स्वच्छ चकाचक असलं ना की आपल्याला सुद्धा खूप फ्रेश वाटतं. पण ते स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी तेवढे कष्ट सुद्धा लागतात, म्हणूनच आपण आपली कामं सोपी करण्याचा प्रयत्न करायचा. तर आता हे ज्या टाईल्स मी पुसणार आहे ना, तर वरती तर चढणार नाही, पण त्यासाठी मी एक सोल्युशन बनवते. बाजारात तर मिळतात असे, पण आपल्या घरामध्ये जर या गोष्टी अवेलेबल असतील तर कशाला विकत आणायचे ना. तर पाण्यामध्ये मी खायचा सोडा असतो ना तर तो टाकलाय आणि त्याच्यावरती व्हिनेगर टाकते. त्याची रिॲक्शन होऊन छान असं एक क्लिनिंग सोल्युशन तयार होतं आणि या सोल्युशनने किती पण किचनच्या टाईल्स तेलकट झाले असतील ना तरी ते निघतात. फक्त ना थोडा वेळ आधी असं टाकून ठेवायचं. जिथं आपल्याला वाटते ना खूप तेलकट जागा असेल तर तिथं आधी हे असं टाकून ठेवायचं. तर टाईल्स पुसायला सुरुवात करायच्या आधी मी जिथं जिथं जास्त चिकटपणा असतो, बघा शेगडीच्या पाठी सुद्धा भरपूर चिकटपणा असतो, तर तिथं वगैरे असं टाकून ठेवते. म्हणजे टाईल्स पुसून होईपर्यंत ते चांगलं तिथे असं मुरेल आणि मग स्वच्छ करायला फारसा वेळ लागत नाही. किंवा स्प्रे बॉटलमध्ये भरून असं ठेवायचं, म्हणजे जे आपल्याला काही साफ करायच्या वस्तू असतील ना त्याच्यावरती फक्त असं स्प्रे करायचं, नंतर ते घासून घ्यायचं. तर हा आहे तो मॉप. खरंच खूप युजफुल आहे कारण याच्या आधीचे जे मॉप होते ना त्याचा जो मायक्रोफायबर क्लॉथ पुढे असतो ना तर तो आधी हाताने काढावा लागायचा, पण याला बघा हे असं मागे पुढे केलं ना की त्याच्यातलं पाणी आहे ते निघून जातं आणि मग आपण इझिली या टाईल्स आहे त्या साफ करू शकतो. जे कधी कधी कोणाला बघा धुळीची किंवा हे जे आपण सोप वगैरे वापरतो ना त्याची अलर्जी असते, तर त्याच्यामुळे लगेच पटकन हाताला वगैरे उठतं. तर माझं सुद्धा तसंच आहे, मला सुद्धा हाताला वगैरे लगेच अशी अलर्जी उठते, त्याच्यामुळे मग मी हे असे मॉप वापरते. तर त्याच्यावरती आता मी हे स्प्रे केलंय. नेहमी तुम्ही बघता की मी ग्लोव्ज वापरत असते, पण नेमकं आता माझ्याकडे आज ग्लोव्ज नाही आहेत. अचानक मी ठरवलं की आज हे टाईल्स क्लीन करूयात म्हणून. तर आता तुम्ही म्हणाल की एवढ्याशा स्प्रेने कसे काही टाईल्स क्लीन होतील, पण होतात. ह्याला जो मायक्रोफायबर क्लॉथ आहे ना त्याच्यामुळे ह्या टाईल्स आहेत त्या पटकन साफ होतात. आता तुम्ही बघत सुद्धा असाल की किती इझिली जे थोडंसं काळपटपणा वगैरे चिकटपणा असतो ना तर तो निघून जातो. आणि एकदा या स्प्रे टाकून पुसून घ्यायच्या, नंतर पाण्यामध्ये एकदा बुचकळून तो पाणी निचळून टाकून त्या पुन्हा पाण्याने पुसून घ्यायच्या, लगेच त्या क्लीन होतात. ते कसं आहे ना, जेवढं आपण आपलं घर स्वच्छ सुंदर टापटीप ठेवतो ना
तेवढीच आपल्या वास्तूमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहते, जे आपल्याला स्वतःला सुद्धा त्यामुळे खूप फ्रेश वाटत असतं. जेवढं आपण आपल्या वास्तूवरती प्रेम करू ना, तिच्यामध्ये चांगल्या वाईब्स ठेवण्याचा प्रयत्न करू, तर तेवढ्याच चांगले आपल्याला ती रिटर्न देत असते. जे घर स्वतःचं असू देत किंवा भाड्याचं असू देत, आपण तिथे राहत असतो म्हणजे ते आपलं घर असतं, त्यामुळे ते छान ठेवण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच असते. आणि आपल्या बायकांचं तर आपल्या घरावरती किती प्रेम असतं ना, जे रोज रोज त्याच रुटीनला आपण कंटाळतो, कधीतरी वाटतं कुठेतरी बाहेर फिरून यावं, पण एक 4-5 दिवसानंतर असं वाटतं की नाही बाबा, आपल्या घरी कधी एकदा जावं असं होऊन जातं. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुमच्या घरामध्ये नक्कीच पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आणि घर स्वच्छ ठेवण्याची ना ही एक आवडच असते आणि मला ती पहिल्यापासूनच आहे. म्हणजे मी जेव्हा कॉलेजला होती ना, म्हणजे हॉस्टेलला राहत होती, तरी सुद्धा मी कधी जेव्हा घरी यायची ना, तेव्हा आल्यानंतर लगेच माझं पुस्तकांचं कपाट आहे ते नीट लावायला घ्यायची. किंवा पुढं गावाला घर होतं ना, त्याच्यामुळे मग पुढं अंगण वगैरे भरपूर होतं. मग ते क्लीन करून लगेच तिथं पाणी वगैरे मारायचं, तर ते मला ना खूप आवडायचं. पाणी मारल्यानंतर मातीचा किती सुंदर सुगंध येतो ना. तर आता हे क्लिनिंग करताना मी नेहमी हे टूल्स वगैरे का वापरते त्याचं कारण सांगते. की एकदा असं क्लिनिंग करताना आहे ना, मी पाय घसरून पडली आणि हाताचं जे कोपर असतं ना, तर तिथं थोडासा क्रॅक आलेला. कारण ओट्यावरती सगळं पाणी पाणी असतं ना, मग तेव्हापासून मी हे ओट्यावरती चढणं वगैरे बंद केलं. आणि म्हणून मग मी अशा प्रकारे आता ह्या टाइल्स आहेत त्या क्लीन करते. अजून एक म्हणजे ह्या ज्या रॅक्स वॉलला लावलेल्या आहेत ना, तर त्या सगळ्यांना आवडतात आणि सगळे विचारत असतात हे कुठून घेतल्या. आणि ही जी कपबशीचा रॅक आहे ना, तो तर सगळ्यांना आवडतो आणि सगळेजण त्याची लिंक विचारत असतात. पण ना मी हे लोकल मार्केटमधून घेतलेलं आणि त्याची लिंक मी एवढी शोधली, पण मला ऑनलाईन ते कुठंच मिळत नाही. आता सुद्धा मी बघेन त्याची लिंक मिळाली तर नक्की देईन. कारण खरंच खूप युजफुल आहे ते. कारण कपबशीचं स्टँड आहे, बशा तर आता आपण वापरत नाही, त्यामुळे तिथे डिश ठेवू शकतो आणि बाजूला आहे ना ग्लास वगैरे ठेवू शकतो. आणि धुतल्यानंतर ओले असले तरी ते तिथे आपण पटकन ठेवू शकतो. आणि शिवाय ते दिसायला सुद्धा खूप छान दिसतं आणि वस्तू सुद्धा हाताशी राहतात. आणि प्रत्येक स्त्रीचं किचन वरती खूप प्रेम असतं. आपलं किचन सुंदर असावं असं प्रत्येकीला वाटत असतं. त्यामुळेच किचन साठी अशा छान छान गोष्टी घ्याव्यात असं आपल्याला नेहमी वाटत असतं. आता तुम्ही बघितलं की मी किचन मध्ये सुद्धा खूप सारी झाडं वगैरे ठेवत असते. त्यामुळे ना खरंच खूप छान वाटतं, घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहते. पण एक सांगते की ही जी छोटी छोटी झाडं मी किचन मध्ये लावते ना, तर ती पूर्ण मातीमध्ये लावलेली नसतात बरं का. त्याच्यामध्ये मी एक असं मिक्सचर तयार केलेलं असतं. म्हणजे थोडीशी वाळू, थोडीशी माती आणि कोकोपीट जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे ज्या ज्या कुंड्या आहेत ना, त्या वजनाने हलक्या सुद्धा होतात. त्यामुळे अधूनमधून त्यांना असं सूर्यप्रकाशात ठेवणं सोपं होतं. आता इथं जी ही खिडकी आहे ना, तर ती सुद्धा बघा आपण खाली उभं राहूनच पुसू शकतो, कारण ती जास्त तेलकट होते. अजून एक म्हणजे खूप जणांना असं वाटतं की घराला किंवा ह्या टाइल्स जर व्हाईट कलरच्या घेतल्यानंतर त्या लवकर खराब होतात. पण असं काही नाही आहे. तुम्ही नेहमीच माझे व्हिडिओ बघता, ते मेंटेन ठेवणं एवढं पण अवघड नाही आहे. उलट व्हाईट कलरमुळे आहे ना, घर छोटं जरी असलं ना, तरी ते दिसायला मोठं दिसतं. आणि मला सुद्धा 1-2 कमेंट अशा आलेल्या किंवा आमच्या ओळखीतले आहेत ना, तर ते सुद्धा विचारत असतात की 2 BHK आहे का? पण नाही, हा आमचा आहे तो 1 BHK आहे. पण जास्तीत जास्त व्हाईट कलरचा आपण वापर केला ना, की घर अजून दिसायला मोठं दिसतं. आणि रोज रोज तर आपण साफसफाई करतच असतो, पण जेव्हा असं अगदी आपण डीप क्लिनिंग करतो ना, तर आतूनच एक असं म्हणजे खूप छान असं थंडावा असं वाटतं घरामध्ये. तर आता या मॉपचं काम झालेलं त्याला बाहेर ठेवते. खरं सांगू का, हे जे टाइल्स क्लीन करायचं काम आहे ना, ते अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये होऊन जातं. पण आता मी शूट वगैरे करते ना, त्याच्यामुळे भरपूर वेळ लागलाय. बघा ओला हात होतो, पुन्हा तो पुसायचा, पुन्हा कॅमेरा चालू करायला जायचं, पुन्हा यायचं, पुन्हा सुरू करायचं, असं करण्यामध्ये भरपूर वेळ जातो. तर ह्या रॅकवरती मगाशी मी जो स्प्रे करून ठेवलेला ना, इतकं इझिली ते सगळं बघा, आपल्याला जास्त कष्ट पण घ्यावे लागत नाहीत. तर हे किचन बनवताना ना कुणालाही इंटेरियरला वगैरे सांगितलं नव्हतं. हे मी माझ्या मनानेच असं हे सगळं करून घेतलं. हे मी तुम्हाला मागे सुद्धा सांगितलं होतं. पण आता मी असा एक व्हिडिओ बनवणार आहे की किचन बनवताना काय चुका करू नयेत, असा पण एक व्हिडिओ बनवणार आहे. कारण बघा असं म्हणतात ना, घर पहाव बांधून, तर आपल्याला ना खूप सारे अनुभव येत असतात आणि चुका सुद्धा होत असतात आणि त्यातूनच आपण भरपूर शिकत असतो. आणि मी ना सध्या वास्तुशास्त्राचा जरा अभ्यास करायला लागली आहे, कारण त्याच्यामध्ये मला जरा इंटरेस्ट निर्माण झालाय. पण मी कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करत नाही. गोष्टी नेहमी बॅलन्स्ड असाव्यात असं मला वाटतं. कारण आपल्याला सगळ्यांनाच वाटतं की आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी असावी आणि त्यासाठी काही गोष्टी या वास्तुशास्त्रानुसार असाव्यात. म्हणजे माझ्या मैत्रिणींनी मी या विषयावर बोलत होतो ना, त्यावरूनच मला हे सुचलं. पण कसं आहे ना, प्रत्येक घरामध्ये त्या घरातील लोक कशी आहेत, म्हणजे त्यांचा माइंडसेट पॉझिटिव्ह आहे का, घरातील स्त्री कशी आहे, ती किती पॉझिटिव्ह आहे, यावरती सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. म्हणजे ना श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये ना एक बारीकशी रेष आहे, तर ते आपल्याला समजायला पाहिजे. तर चला, आता किचन क्लीन होत आलेलं आहे आणि एक म्हणजे ना आपण जेव्हा असे टाइल्स क्लीन करतो ना, तेव्हा आपला गाऊन आहे ना तो पूर्ण भिजतो बघा पुढून. पण आता या प्रकारे टाइल्स केल्यामुळे अजिबात भिजलेली नाहीये मी. अजून एक म्हणजे मगाशी जे मी सोल्युशन बनवलं ना, सोडा म्हणजे खाण्याचा सोडा आणि व्हिनेगरचं, तर त्याच्यामध्ये मी लिक्विड सोप टाकला नव्हता. त्याचं कारण म्हणजे लिक्विड सोप टाकला ना तर खूप त्याचा फेस होतो आणि त्यासाठी खूप पाणी वापरावं लागतं. त्यामुळे फक्त खाण्याचा सोडा आणि व्हिनेगर एवढ्याच हे सोल्युशन बनवायचं, कारण त्याचा फेस भरपूर होतो आणि ते काढण्यासाठी पुन्हा भरपूर पाणी लागतं. हे जे सोल्युशन स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवले ना, तर रात्री आपण ओटा
आवरलं ना तर ते थोडंसं सिंकमध्ये किंवा ओट्यावरती असं ते स्प्रे करून ठेवायचं, म्हणजे मग झुरळ वगैरे येत नाही. चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजून आपल्या काही मैत्रिणी आहेत ज्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलं नाहीये तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा युजफुल व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.